हे ज्वेलरी आहे, नेक पीस. आणि तुम्ही विचार करा की मी एवढं कशाला सजून थांबलेले. मोठे आहे, हे छोटं आहे. हे मी गुडियासाठी बनवून. हाय, हॅलो, नमस्ते. तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आज आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना. मी पण बरी आहे. आणि आत्ता वाजले दुपारचं 1 वाजता आणि गुडियाला जाऊन आता 12 वाजता आणली. मी आल्यानंतर कॉफी पिऊन घेतली, लेकिन अजून पण नाश्ता पण झाला नाही. काय नाही, रोजचं हेच बघा. मला नाश्ता करायला खरंच वेळ मिळत नाही आहे. मतलब की कसं सकाळी एवढं काम असतं, नाही तर पाणीचा प्रॉब्लेम, पाणी का भरा, पाणी हे करा, हे काम ते काम. त्याच्यामध्ये पटकन 11:30 वाजता तिला आणायला जायचं आहे. तिला आणतो, तिला आणल्यानंतर जसं कॉफी. आता परत बघा, आता 1 वाजता परत अर्धा तासाने मला आरोहीला आणायला जायला पाहिजे. आणि माझं कसं निवांत बसून खायचं मला आवडतं. आणि आज मी सकाळी ह्याच्या डब्याला दिली आलूचा पराठा. आता आज मला अजून ते पीठ वगैरे आहे आणि स्टफिंग आहे. चला आता आलूचा पराठा मी करून घेते. लेकिन आता खात नाही, फक्त करून ठेवते आता मी. आणि आरोहीला आणायला जाते. त्याच्यानंतर येऊन ना निवांतपणा बसून आरामसे खाली. हे बघा, अर्ध पीठ ना आयरालाच पाहिजे बघा सगळं. किती ट्राय करते पटपट काम करून नाश्ता करायचं म्हणजे ते होतच नाही आहे. मध्ये ना कॅमेरा बघायला पाहिजे. इथं करत असते आणि कॅमेराच ऑन नाही ठेवला, असंच करत बसते. असं असतं. हल्ली आता वॉकिंगला पण जात नाही आहे, की आरोहीच्या ना स्कॉलरशिप क्लास वगैरे चालू आहे ना. त्याबद्दल ती 3 वाजता ट्युशनला गेली की 7, 7:15ला घरी येते. पराठा करून झालेले आहे आता. आणि हे बघा सगळं ओटा. चला आता हे साफ करते वारा किती छान सुटले बघा, मस्त. सगळं ओटा क्लीन झाले. आता पाणी नाही आहे, पाणी आले की आता गुडियाला पण ना पराठा दिलेले आहे खायला. हे बघा, गुडिया खाते. असं तर तुकडे करून दिले ना तर बरोबर छान लावून खाते ती. असं कायच टाकत नाही, काय नाही. चला आता 1:30 झालेलं आहे. चला आता जाते मी आरोहीला आणते. आता जस्ट आली बघा आरोहीला घेऊन. 2 वाजले बघा एक्झॅक्ट. ते बघा 2 वाजले. बापरे, काय ऊन आहे आमच्याकडे. 2 वाजता येऊन ना जेवायचं म्हणजे की अजून 2:15 वाजले, अजून मी काही खाल्ली नाही बघा. म्हणजे काय झालं, आरोहीचं ना हेअर वॉश करायचं होतं. मग पाणी पण आलं होतं. मी म्हटलं की चल बाई तुझं हेअर वॉश करू. की मी ना वीकली ना 2दा करते तिथे हेअर वॉश. एक ना संडेला आणि एक ना गुरुवार नाही तर फ्रायडेला. लेकिन काल ना तिला लवकर जायचं होतं ट्युशनला, त्याबद्दल तिचं हेअर वॉश झालं नाही. मी तिचं हेअर वॉश केली. मी ना माझ्यासाठी पण आणि हिच्यासाठी पण, आरोहीसाठी पण ना कसं डोक्यामध्ये केस धुवायला ना डव शॅम्पूच वापरते. आवडतं मला. आणि गुडियाला तरी जॉन्सन बेबी शॅम्पू. थोडंसं सॉस घेतली, थोडंसं मेयोनीज घेतली. रोज माझं हेच झालं. काय झालं, नाश्ता नाही, काय नाही. छान झालेलं आहे. पण निवांतपणा बसून खाऊन घेते. आता बघा 8:45 वाजलेले आहे. आणि तुम्ही विचार करा की मी एवढं कशाला सजून थांबलेले आहे म्हणा. मी तुम्हाला ना माझी ज्वेलरी कलेक्शन दाखवते. मला दुपारपासून कायच समजा नाही की कंटिन्यू ब्लॉग मी कसं चालू करू, म्हणजे काय टॉपिक घेऊ. मला खरंच ना काय कंटेंट काय करायचं मला कायच समजत नव्हतं. मग ना माझी मुलगीनं आयडिया दिली, मम्मा तुझ्याकडे काय ज्वेलरी आहे ना ते दाखवून दे म्हणून. मग चला मी माझ्याकडनं ज्वेलरी आहे ना ते दाखवून देते. पहिल्यापासूनच मी चालू करते. हे बघा माझ्याकडे हे ज्वेलरी आहे, नेक पीस. आता हे किती प्राईस आहे काय आहे मला काय माहिती आहे. हे सगळं लोकल ह्याच्याने मी हे केलेले आहे. आमचे लोकल मार्केट आहे ना त्याच्यामध्ये घेतलेले आहे. हे ज्वेलरी आहे. हे बघा, हे असं आहे ज्वेलरी. हे मला खूपच आवडतं असं बघितलं तर. हे बघा कानातले झुमके. आणि ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही आहे. ह्याला काय म्हणतात बघा तुम्ही, मला पण माहीत नाही. बट मी म्हणते की कानातले घालायचे एवढंच म्हणते मी. हे बघा असे आहे. चला बाकीचं मी तुम्हाला दाखवते. मी टोपमध्ये सगळं घेऊन आलेली आहे. आणि माझ्याकडे एवढं जास्त काही ज्वेलरी नाही आहे. क्योंकि मी घालत नाहीये, फक्त थोडं बहुत म्हणून घेऊन ठेवलेले आहे माझी मुलगीसाठी, क्योंकि त्यांना डान्सला वगैरे लागतं म्हणून ना.
ते मी पण जरा वापरते. चला मी हे करते. हे एक आहे बघा, हे हाताचे ब्रेसलेट आहे आणि हे पण मम्मा दाखव. नंतर दाखवूया ना. हे बघा हाताचं ब्रेसलेट आहे. आता हे मला हारचं वगैरे कायच नाव माहीत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी काय करते, दुकानमध्ये गेली ना, फक्त ते तिकडे लावले असतात ना, मी ते त्यांना सांगते की हे दाखवा, हे द्या म्हणून. मला काय नाव वगैरे काय माहिती. हे फक्त मोतीचं हार असं एवढंच आहे बघा माहिती आहे. हे बघा असं आहे, छान आहे ना एवढंसं बघा. हे ना कमरपट्टी आहे, कमरपट्टी बांधायचं. हे एक असं आहे बघा हार. हे बघा पर्लचा हार आहे. हे साडीवर पण छान दिसतं आणि वेस्टर्न वेअरमध्ये पण छान दिसतंय बघा. आणि हे बघा, हे पण पर्लचं बघा किती सुंदर आहे. आणि हे ऑक्सिडाइज्ड आहे. हे बघा, हे पण माझं फेवरेट आहे. हे पण मला खूप आवडतं. हे पण खूप वर्ष झाले मी घेऊन, अजून पण कायच झालं नाही बघा. हे बघा किती छान आहे बघा. आणि हे एक ब्रेसलेट आहे माझ्याकडे गळ्यातलं. आणि आम्ही बघा असले छोटे छोटे पॅकेटमध्ये ना सगळं पॅक करून ठेवतो, म्हणजे की पटकन आपल्याला कधी पण पाहिजे असं मिळतं. आणि म्हणजे की कसं वस्तू ना चांगलं पण राहतात. हे पण बघा ऑक्सिडाइज्ड ना कमरपट्टी आहे बघा, ऑक्सिडाइज्ड. हे बघा ऑक्सिडाइज्ड कमरपट्टी आहे. आता एवढंच आहे माझ्याकडे गळ्यातलं. आता मी ना हे दाखवते. हे पण ऑक्सिडाइज्ड हे आहे. हे ते कानात हे असं लावायचं. तर मी हे घातलेले आहे बघा, हे ऑक्सिडाइज्ड कानात ते दाखवते. हे बघा ऑक्सिडाइज्ड आहे आणि छान आहे. आणि हे पण तुम्ही खूप वेळा मला व्हिडिओमध्ये बघितले असणार, हे घातलेला रिंग्स. हे पण ऑक्सिडाइज्ड आहे. झुमके ऑक्सिडाइज्ड मी दाखवा लागले बघा. हे इयरिंग्स हा, हे मी मिशोवरनं मागवलेले आहे. हे बघा पर्लचं आहे. हे मी ना गुडियाच्या बड्डेला आरोहीला एक जोड, मला एक जोड घेतले होते. हे बघा छान आहे बघा मस्त. हे पण आपण वेस्टर्न वेअरमध्ये पण घालू शकतो आणि साडीवर पण घालू शकतो. हे ना आरोहीचे आहे, मतलब की आरोहीचं डान्स होतं म्हणून ना हे घेतले होते. हे पण छान आहे बघा. फक्त तीच घातलेली आहे, मी अजून काही घातली नाही आहे. बघते कधीतरी घालते मी पण. झुमकेले ना खूप वर्ष झाले. हे बघा मल्टी कलर आहे, सगळे कलर मिक्स आहे बघा याच्यामध्ये. हे पण छान आहे. झुमके, हे एक बिंदिया, हे आरोहीचंच आहे, डान्सला घेतलं होतं. हे एक बिंदिया आहे. छान दिसतं. हे पण छोटे छोटे इयरिंग्स आहे. हे आरोहीचेच आहे. मतलब हे काढते, हे सगळं केस मध्ये खराब होतात ना. नथ आहे, नथ. हे बघा मग ते की हे दोन मोठे आहे, हे छोटं आहे. हे मी गुडियासाठी म्हणून घेतली होती, फोटोशूट करायचं होतं. एक साठी घालते छोटे छोटे. बाकी माझ्याकडे काय जास्त नाही आहे. हां हे बघा, हे पहिला बघा तुम्ही. हां हे गुडियाचं आहे बघा. हे गुडियाचा हार आहे टेडी बिअरचं. हे तरी सगळ्यांपेक्षा खूप खूप सुंदर आहे ना, कमेंटमध्ये सांगा. हां हां. आणि हे बघा गुडियाचं हे पण आहे बघा, ब्रेसलेट टेडी बिअरचंच आहे. हे दोन्ही माझं खूप फेवरेट आहे, होय ना. हां एवढंच आहे. बाकी माझ्याकडे काही ज्वेलरी कलेक्शन नाही आहे. आणि ते ना फक्त ऑक्सिडाइज्ड जो इयरिंग्स आहे ना ते मिशोवरनं मागवलेले आहे. बाकी जो माझ्याकडे आहे बघा, मी सगळं आमच्या सावंतवाडीमधलं लोकल मार्केटमध्ये मागवलेले आहे, म्हणजे की मी जाऊन आणलेले आहे. हे एवढंच कलेक्शन आहे. आता पुढे पुढे बघ. बाकी माझ्याकडे बांगड्याचं वगैरे कायच कलेक्शन नाही आहे. फक्त हे हिरव्या बांगड्याचं आहे बघा, बाकी माझ्याकडे काहीच नाही आहे. आत्ता तर कसं मी आता यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, हे टाकते, तर आता मला ना थोडं थोडं घ्यावं लागणार असं, की रोज रोज एकच एकच घालायचं पण ते छान वाटत नाही ना. एवढंच होतं बघा. बघा हार कसं साडीवर वगैरे छान दिसतं ना, मस्त असं. असलं हे सगळं घातलं तर गोल्डचं जरूरतच नाही. आणि गोल्ड पण एवढं महाग आहे ना, गोल्ड घ्यायचं फक्त एक स्वप्नच आहे बघा हल्लीच्या ह्याच्यामध्ये. तरी माझ्याकडे जो आहे एवढंच हे तुम्हाला मी दाखवली. तुम्हाला कसं वाटलं माझं हे ज्वेलरी कलेक्शन. आता मी हा ब्लॉग मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा. चला तर उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.